नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक महाराष्ट्रीयन मसाले भात. सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवायचा आहे. कुकरमध्ये तूप गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, आलं, हिरवी मिरची घाला. आता त्यात हळद, तिखट आणि गोडा मसाला घालून छान मिसळा. आता ह्याच्यात आपण पाणी आणि मीठ घालून छान उकळून घ्यायचं आहे. आता भिजवलेला तांदूळ घालून कुकरचं झाकण लावून भात शिजवून घ्या. आपल्याला कुकरच्या 2 शिट्ट्या करायच्या आहेत. हलक्या हाताने भाताला छान मिक्स करून घ्या. असा हा सुगंधी आणि चविष्ट मसाले भात तयार आहे. हा भात तुम्ही सणावाराच्या थाळीत, पापड, लोणच्यासोबत किंवा रायत्यासोबत नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.